ओके. हा. तर आपल्याला आताच गुड न्यूज मिळालेली आहे. 5 डिजिट किंवा काय, आपलं काम झालंय, जादू झाली आहे. जादू होते हे सिद्ध झालंय आपल्याला, अनेक दिवसांपासून आपल्याला कळलंय. आपण आता पुढच्या धड्याकडे निघालोय. तत्पूर्वी मला काही वेगळं बोलायचंय तुमच्याशी. आपण आपण आत्ता आहोत. आपण आत्ता आहोत या जगात, पण आपल्या आधी कितीतरी लोकांनी खूप सारे कष्ट केलेत. जेव्हा भारत इंग्रजांच्या अंमलाखाली होता, तेव्हा लोकांना त्रास दिला जायचा, त्यांच्याकडनं काबाड कष्ट करून घेतले जायचे, आपली सगळी संपत्ती तिकडे पळवली गेली. पण आपल्यातल्या काही समाजसेवकांना इंग्लंडची लोक काही करू शकले नाही. सो जेव्हा स्वातंत्र्य मिळवायचं होतं, तेव्हा अनेक लाख लोकांचे आपल्या या धर्तीवर इकडून तिकडे तिकडून इकडे पडले. अनेक लोक चालत चालत, पूर्वी अशा काही सोयी नव्हत्या, चालण्याशिवाय माणसाकडे दुसरा काही पर्याय नव्हता. फार तर त्यांच्याकडे बैलगाडी असेल, काही लोकांकडे घोडे असतील. पण जेव्हा घोड्यांचा जमाना होता, तेव्हा त्यांच्याकडे चालण्यासाठी कुठलं वाहन नव्हतं. तेव्हा त्यांचे पाय या धर्तीवर चालत होते. अनेक स्वातंत्र्यवीरांनी इकडून तिकडून, आता कोण समजा सावरकर होते तर ते कुठे होते, तर ते रत्नागिरीला होते. रत्नागिरी मुंबईत इतकं काही जवळ नव्हतं, ते लांब होतं. दुसरे कुठून कुठून आलेले असे अनेक समाजसेवक आहेत, जे आपल्या या पाथवर चालत चालत आले आणि त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आपण त्यांची आठवण कधी करतो का? नाही. तर आपण आता काय शिकतोय? आपल्याला कृतज्ञतेत राहायचंय. आपली जी धरती माता आहे, आपलं आकाश आहे, आपले स्टार्स आहेत, आपले 9 प्लॅनेट्स आहेत, हे सगळं आहे आणि ते सगळं आपल्याला काही ना काही देत आहेत. सूर्य आपल्याला प्रकाश देतो, चंद्र आपल्याला शीतलता देतो. स्टार्स आपण कधी जेव्हा बघतो किंवा अमावास्येला जेव्हा काळोख असतो, तेव्हा फक्त आपल्याला आकाशात चांदण्या दिसतात. तसंच आपल्या ह्या पूर्वजांनी, आपल्या पूर्वीच्या लोकांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे, खूप काही करून ठेवलेलं आहे. आणि त्यांच्या जादूच्या पावलांनी आपण या पवित्र भूमीवर आज खूप मजा करतोय, स्वातंत्र्य उपभोगतोय. त्यांचं स्मरण करून आजचा धडा आपल्याला घ्यावा लागेल. आजचा धडा आहे वेगळा. त्यांचं स्मरण करायचं कारण की त्यांनी जी पावलं टाकली, पुढे निघाले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आपल्याला एवढं मोठं काही काम करायचं नाहीये, पण आता काय करायचंय, तर आपला आजचा 19वा दिवस आहे. 19व्या दिवसाचं आपलं टायटल आहे जादूची शतपावली. अल्बर्ट आइन्स्टाईन 1879 1955 नोबेल पुरस्कार विजेते भौतिकशास्त्रज्ञ काय म्हणतात? प्रत्येक दिवशी मी 100 वेळा स्वतःला आठवण करून देतो की माझं अंतर्गत आणि बाह्य जीवन हे इतर लोकांच्या, जिवंत किंवा मृत लोकांच्या कष्टांवर अवलंबून आहे. आणि त्यामधून मला जे काही मिळालं आहे आणि आताही मिळत आहे, तेवढे कष्ट मीही करून त्याची परतफेड मी करायला केली पाहिजे. आता आपल्याला काही स्वातंत्र्य संग्रामात उडी घ्यायची नाहीये, पण निदान आपल्याला वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून, जणू काही काश्मीर फाईल मध्ये लोकांना काय त्रास झाला, त्यापूर्वी पण आपण गदर वगैरे सिनेमा पाहिला असेल, तर आपण पाकिस्तान आणि भारताची जेव्हा फाळणी झाली, तेव्हा किती लोकांनी आपला जीव दिला, किती लोक मारले गेले, असं अनेक अलीकडच्या काही सिनेमातही आपण पाहिलंय. सावरकरांचं काय झालं आपल्याला माहितीये. अशा अनेक लोकांनी आपल्या या भारत मातेसाठी खूप काही कष्ट केलेत आणि त्याच्यावर आपल्यासाठी ही इमारती बांधून ठेवल्यात. हे सगळे जे आपण फायदे घेतोय स्वातंत्र्याचे, ते त्यांना मिळाले नाहीत, पण आपण साक्षीदार पण आहोत आणि आपण त्या सगळ्यांचे फायदे घेतो आहोत. तर आता आपल्याला काय करायचं? आपल्याला त्यांचीही आठवण ठेवायची आहे. तुम्हाला वेळ मिळेल, तुम्ही कुठे गेलात तर तिथे जाऊन तुम्हाला त्यांचे आभार मानायचे आहेत. पण प्रत्यक्षात चालून चालून माहितीये ना तुम्हाला, की लपाछपी करत ते कुठे कुठे भूमिगत होऊन ते धावायचे, इंग्रजांपासून पळायचे, चोरून कुठून तरी बाहेर येऊन त्यांना मारायचे. असे अनेक प्रकार आपल्या ऐकिवात आहे, अनेक गोष्टी आपल्याला ऐकलेल्या आहेत. त्या स्वातंत्र्यवीरांना तर आपण सलाम करूयाच, पण जेव्हा कधी तुम्हाला कुठे काही त्यांच्या नावाचं काही दिसेल, तिथे पण 2 क्षण उभं राहून तुम्ही जर थँक्यू म्हणालात,
त्यांचे आभार मानले तर आपला भारत सुजलाम सुफलाम अजून होईल. हा विषय का आला तर हे जे पहिली काही वाक्य त्या अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी आपल्याला सांगितली आहे की आपलं अंतर्गत आणि बाह्य जीवन, त्यांनी माझं सांगितलंय. आइन्स्टाईन म्हणाले माझं अंतर्गत आणि बाह्य जीवन हे इतर लोकांच्या, जिवंत किंवा मृत लोकांच्या कष्टांवर अवलंबून आहे. याचा अर्थ काय? आपल्या आजी आजोबांनी जी झाडं लावली आहेत, समजा आंब्याची लावली आहेत, काजूची लावली आहेत, पण त्याचा उपभोग घ्यायला आता ते आहेत का? ते नाही. त्याचा उपभोग आपण करतोय. त्यांचे डायरेक्ट इनडायरेक्टली कष्टांसाठी आपल्याला आभार मानायचे आहेत. म्हणजे आपण जितके मागे जाऊन आभार मानू. स्वातंत्र्य सैनिकांचे आपण सिनेमे बघतो, सिनेमा बघता बघता आपल्या डोळ्यातनं गळागळा पाणी वाहत असतं. त्यांनी काय काय केलं, काय काय अवस्था केली. म्हणजे मी आता अलीकडे सावरकर सिनेमा पाहिला होता. सांगून त्याचे जे एक्सप्रेशन्स होते ते अक्षरशः म्हणजे असं डोक्यात अरे बापरे आता काय करायचं, सुन्न होऊन गेले होते मी हे बघून की त्याच्याकडनं काम करून नाही त्या व्यक्तीला पुन्हा आणून त्यांच्या आतमध्ये कुठली शक्ती होती, काय होतं त्यांच्याकडे की ते त्या तरी पण जगले. त्यांना खरं तर डावललं गेलं हे खरं आहे, दिसतंय आपल्याला. हरकत तो विषय नाही का श्रीमान. तुम्ही आता पाहत असाल बिल्डिंग बनवताना अनेक लोक काम करत असतात. कोणी पडतं, कोणी मरतं, हे पण घडतं. तुम्ही आता काल का परवापासून पेपरला आलेले त्या आपल्या टॉयलेटच्या टाकीमध्ये पण गुदमरून लोक मरतात. किती लोकांची अवस्था आहे. त्यांना खायला मिळत नाही म्हणून त्यांना काहीही काम करावं लागतं. त्या सगळ्या कष्टकऱ्यांच्या बद्दल आपल्याला विचार करायचा आहे. तर तुम्ही जितके जितके त्यांना, तुम्हाला कल्पना आहे का की हे जे 24 साल आहे हे शनीचं वर्ष आहे. शनी तुम्हाला जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा मुबलक गोष्टी देतो, मुबलक पैसा देतो. पण त्याला एकच लागतं, त्याला खालच्या ज्या जी लोक कामं करतात, भाजीवाले म्हणा, ड्रेनेजवाले म्हणा, रस्त्यांचे खड्डे काढणारे, त्याच्यातनं पाईपलाईन टाकणारे, त्या सगळ्यांना जर तुम्ही मनातल्या मनात दिसलं तुम्हाला तरी थँक्यू बोलण्याचा प्रयत्न करा. आणि जितके तुम्ही या सगळ्याबद्दल कृतज्ञ असाल त्या लोकांच्या कष्टांबद्दल देखील, कारण आपल्याला कोण कुठला माणूस कधी येऊन कुठली मदत करेल आपल्याला काहीही म्हणजे आपल्या डोक्यातही नसतं. तर आपण हॉटेलात जातो तिथे कोण कुठले आलेले ते वेटर म्हणा किंवा तिथे मॅनेजमेंट म्हणा, असं ज्या ज्या लोकांबद्दल तुम्हाला जसं जसं कळत जाईल तसं तसं तुम्हाला आभार मानायचे. सो आपण आपल्या लेसनवर जाऊया. अल्बर्ट केलेल्या शब्दांमधनं त्यांच्या वैज्ञानिक शोधान इतकीच महत्वाची भेट आपल्याला दिली आहे की कितीतरी लोक आपल्या मागे पुढे आपल्यासाठी काही काही करून जातात. ती म्हणजे हॅलो, कोणाचा तरी येते. प्लीज आपले माईक चेक करा. आणि खरखरही वाजतोय. तर आईन्स्टाईन हे आपल्या आजच्या जादूच्या कृतीमागचे प्रेरणास्थान आहेत. आणि तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात यश मिळवायचे असेल तर त्यांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत तुम्हाला चालावे लागेलच. आज तुम्ही आईन्स्टाईन सारखे 100 वेळा आभारी आहे म्हणणार आहात. आणि ते सुद्धा 100 जादूची पावलं टाकून. आता पावलं टाकून तुमच्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का हे तुम्हाला अविश्वसनीय वाटेल. पण अनेक शक्तिशाली गोष्टींपैकी तुम्हाला करता येण्यासाठी ती एक प्रभावी गोष्ट आहे आणि याचा शोध तुम्हाला लागेल. विल्यम वॉर्ड लेखक आहेत. 1921 ते 1994 पर्यंत होते. परमेश्वरानं तुम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांना 86,400 सेकंदांची देणगी दिली आहे. त्यापैकी एका सेकंदासाठी जरी तुम्ही आभारी आहे एक सेकंद तुम्ही आभारी आहे म्हणण्यासाठी वापरलाय का? चला उत्तर द्या. तर जादूच्या पावलं टाकण्यासाठी तुम्ही प्रथम एक पाऊल टाका आणि त्यानं जमिनीला स्पर्श केला की मनातल्या मनात आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा. मग तुम्ही दुसरं पाऊल टाकलं, जमिनीला टेकवलं, म्हणजे जर तुम्ही चालायला लागलात तर प्रत्येक पावलागणिक तुम्हाला आभारी आहे, आभारी आहे. जशी आपण पावलं टाकणार आहोत तसं आपल्याला आभारी आहे हे जादू शब्द उच्चारायचे. आता या जादूच्या पावलांनी एक चांगली गोष्ट
होणार आहे ती म्हणजे तुम्ही कुठेही कधीही आणि कितीही वेळा जादूची पावलं टाकू शकता. उदाहरणार्थ घरातल्या घरात एखाद्या खोलीतनं दुसऱ्या खोलीत जाण्यासाठी, तर तुमचं दुपारचं जेवण किंवा कॉफी घ्यायला जाता, केर कचरा काढत असताना, व्यावसायिक बैठकीसाठी जात असताना तुम्ही प्रत्येक पाऊल जेव्हा उचलाल तेव्हा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं उच्चाराल, तर जादूची पावलं तुम्ही त्यासाठी किंवा रिक्षा, टॅक्सी, रेल्वे पकडताना सुद्धा तुम्ही बस पकडताना जादूची पावलं टाकणार आहात आणि त्यावेळी तुम्ही आभारी आहे म्हणणार आहे. मला वाटतं तुम्ही कोणी जर बसने किंवा ट्रेनने प्रवास करत असाल तर ह्या थँक्यूचा तुम्ही प्रयोग करून बघू शकता. एखादी गाडी तुमच्या समोर थँक्यू म्हणून तुम्ही जर प्रयत्न करून बघितलात तर ती गाडी तुम्हाला पकडता येईल. मी हा अनुभव घेतलाय, तुम्हीही घ्या. तुमच्या दृष्टीने तुम्हाला महत्वाची वाटणारी गोष्ट करायला जात असताना म्हणजे परीक्षेला जाताना, मित्र-मैत्रिणींबरोबर डेटला जाताना, व्यावसायिक मुलाखतीसाठी जाताना, आवाजाच्या चाचणी परीक्षेसाठी जात असताना, एखाद्या ग्राहकाला भेटायला जात असताना, बँकेत किंवा एटीएम मध्ये जात असताना, दातांच्या डॉक्टरकडे जात असताना किंवा साध्या डॉक्टरकडे जात असताना किंवा केश रचनाकाराकडे जात असताना, खेळणाऱ्या तुमच्या संघाला भेटायला जाताना, कॉरिडॉर मधनं चालत असताना, विमानतळावरील एका माझ्या घराभोवती जादूची पावलं टाकत फिरते. माझ्या झोपायच्या खोलीपासून ते स्नानगृहापर्यंत आणि स्वयंपाकाच्या खोलीपासून झोपायच्या खोलीकडे जाण्यासाठी जेव्हा मी जात असते आणि माझ्या घरातून माझ्या गाडीपर्यंत किंवा टपाल पेटीपर्यंत जात असताना मी जादूची पावलं टाकते. म्हणजे जेव्हा कधी मी रस्त्यातून जात असते किंवा इतरत्र चालत असते, तेव्हा मी एक चालत पोहोचण्याचं अंतिम ठिकाण ठरवून ठेवते आणि तिथपर्यंत जात असताना जादूचे पावलं टाकत जाते आणि त्या पावलांबरोबर कृतज्ञताही व्यक्त करत जाते. आता तुम्ही म्हणाल आम्हाला वेळच नाही जादूची पावलं टाकायला. जर तुम्ही 7व्या माळ्यावर राहताय, जर तुम्ही 12व्या माळ्यावर राहताय, तर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या गाडीतच जायचंय, तर तुम्हाला कुठून पावलं टाकणार? घरातल्या घरात 10 पण नसतील तर तुम्ही जिने उतरून जाऊ शकता आणि तेव्हा जादूची पावलं टाकताना थँक्यू, थँक्यू म्हणू शकता. उतरायला कितीही उंच मळा असला तरी फारसा त्रास होत नाही याचा अनुभव मी घेतेय, तुम्हीही घ्या. तर ही जादूची पावलं टाकायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला कसं वाटत होतं आणि नंतर कसं वाटतं याकडे जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर आधीच्या वाटण्यात आणि जादूची पावलं टाकण्यानंतरच्या वाटण्यात तुम्हाला खूप फरक जाणवेल. जादूची पावलं टाकत असताना तितकीशी कृतज्ञतेची भावना तुम्हाला व्यक्त करता आली नाही तरी तितकासा फरक पडणार नाहीये. ओके. तरीही तुम्हाला नंतर आनंदी वाटेल याची खात्री आपल्या लेखिका आपल्याला देत आहेत. तर जादूच्या पावलांमुळे तुम्हाला चांगलं वाटेल आणि तुम्हाला जर कधी आधीच खूप छान वाटत असेल तर जादूच्या पावलांमुळे तुमची मनस्थिती पावलं प्रभावीपणे टाकण्यासाठी ती 90 सेकंदांपर्यंत टाका. म्हणजे सर्वसाधारण व्यक्तीला आरामात 100 पावलं टाकायला साधारण इतका वेळ लागतो. काही लोक दुपारी जेवल्यावर 100 पावलं टाकत असावीत असं मला वाटतं किंवा शतपावली करतात रात्री किंवा दुपारी कधीही करतात काही काही लोक. तर ही कृती म्हणजे नमकी 100 पावलं झालीच पाहिजेत असं काही नाहीये, पण निदान त्याच्या आसपास तरी ती व्हायला हवीत. कारण तेवढी पावलं चालल्यानंतर तुम्हाला जो फरक जाणवणार आहे आणि एकदा का तुम्हाला 100 पावलं टाकण्यासाठी किती अंतर लागतं याचा साधारण अंदाज आला, की तुम्ही दिवसात तेवढ्या अंतरापर्यंत जादूची पावलं टाकून कृतज्ञता व्यक्त करू शकता. आणि ही कृती करत असताना किती जादूची पावलं तुम्ही टाकता आहात हे मोजू नका. एकदा आधी पावलं मोजून ठेवा आणि किती फेऱ्या झाल्यात हे लक्ष ठेवा आणि त्यानंतर पुन्हा एकदा तेवढीच पावलं तुम्ही चाला. अ, तर तुम्हाला जर अंदाज आला, की दिवसात तुम्ही किती वेळात एवढी पावलं टाकू शकता, टाकता ते मोजायचं नाहीये. कारण त्यामुळे काय होतं, की त्या मोजण्यावर आपलं सगळं लक्ष केंद्रित होईल. त्याऐवजी प्रत्येक पाऊल टाकल्यानंतर आभारी आहे हे जादूचे शब्द वापरा. तर जेव्हा आपण आता उद्या ही कृती किंवा आताही तुम्हाला जर आपलं हे संपल्यावर थोडंसं वाटलं चालावंसं,
100 पावलं टाकावीशी वाटली तर तुम्ही टाकू शकता. आणि तुम्हाला आता यातनं काय होणार आहे तो पण एक साधा विचार आहे की 100 पावलं जर तुम्ही टाकला तर तुम्ही 100 वेळा आभारी म्हणणार आहात. तर आजवर आभारी आहे हे शब्द 100 वेळा तुम्ही आयुष्यात कधी उच्चारले होते? पण आईन्स्टाईनने ते प्रत्येक दिवशी केलं. आणि त्याला काय फळं मिळाली किंवा त्याचं नाव किती झालं, त्याचं नाव आपण आजतागायत उच्चारतो. तर अशी ही जादूची पावलं आपल्याला आपल्या आयुष्यात अजून मोठी किंवा वेगळी जादू आणून देणार आहेत. सो आजचा धडा खूप लहान होता, तो इथेच थांबलाय. तर मी पावलांबद्दल का सांगितलं? जेव्हा आपल्या समाजसेवकांनी ही जादूची पावलं उचलली, कोणी दांडी यात्रा केली, कोणी मिठाचे हे केलं. अशा अनेक लोक चालत चालत आपल्या आयुष्यात येऊन गेले. आपण ज्या ज्या परिसरात फिरतो, कोणी सज्जनगडावर जातं, कोणी रायगडावर जातं, कोणी कुठे जातं, कुठे जातं. तेव्हा शिवाजी महाराजांनी आपण बाजीप्रभूंचा पण सिनेमा पाहिला असेल. बाजीप्रभूंनी कशी खिंड लढवली, कितीतरी दुश्मनांना त्यांनी हे केलं, अडवून धरली वाट, म्हणून आपले शिवाजी महाराज वाचले, ते पुढे गेले. अशा अनेक कितीतरी लोकांनी आपल्यासाठी बलिदान दिलेलं आहे. त्या सगळ्यांना आठवायचंय आपल्याला. तरी पण पावलं का जादूची आहेत? कारण त्यामुळे आपण त्यांच्या पावलांवर आपल्या मागे कितीतरी लोकांनी ती पाऊल वाट, तो रस्ता, ते सगळं वापरलं असेल. कितीतरी बुजुर्ग लोक, कितीतरी मोठी लोक, कितीतरी लहान मुलं त्या रस्त्यांवर चालली असतील. जेव्हा तुम्ही कधी बाहेर निघाल, काही आणायला जाल, तर जर तुम्ही चालता चालता धन्यवाद, धन्यवाद किंवा आभारी आहे हे शब्द उच्चारले, तर तुम्हाला बघा कोणीतरी भेटेल, काहीतरी काम होईल, काहीही होईल. तर आता चालायला जाल, कोणी वॉक घेत असेल, कोणी शांतपणे चालत असेल, कोणी धावत असेल, तर त्यावेळी तुम्हाला जमल्यास तुम्हाला आभार मानायचे. 100 वेळा काय 1000 वेळा मानले तरी जादू तुमच्याच आयुष्यात घडणार आहे. तो आपल्याला उद्या 100 पावलं चालून 100 वेळा तोंडून आपल्या जादूचे शब्द निघायला हवेत, आभारी आहे. आपला उद्याचा जो काही आपला होमवर्क आहे तो पण सेम आहे. तुम्हाला माहिती आहे. आता मला वाटतं तुम्हाला मला वेगळं वेगळं सांगायची गरज नाही. आपल्याला आधीची जी कामं आहेत ती आपल्याला पूर्ण करायची आहेत. त्यानंतर दिवसभरात कृतज्ञतापूर्वक 100 जादूची पावलं टाका. साधारण 90 सेकंद या 100 पावलांना लागतात असं लेखिकेने लिहून दिलंय. मग घड्याळात चेक करून तुम्ही जरी टाकलीत, फक्त घड्याळ सुरुवातीला आणि शेवटी बघायचंय तुम्हाला. 90 सेकंद तुम्ही करू शकता. तर प्रत्येक पाऊल टाकल्यानंतर तुम्हाला जाणवेल अशा पद्धतीनं आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. आता काय असतं की कामात काही रोज रोज आपल्याला आठवणार नाही. आठवलं तर चांगलंय, पण नाही आठवलं, जेव्हा कधी काही आठवेल, तेव्हा मी तिकडनं सुरू करते. मी स्टेशनला जात असेल चालत, तर मला मध्येच कुठेतरी अरे, आपण पावलं टाकतोय आपल्याला आणि मला आठवलं, तर मी जिथून आहे तिथून सुरू करते बोलायला. आणि तोही प्रवास सुखकरच होतो. जसं आपण टॅक्सी रिक्षाचं म्हटलंय मी तुम्हाला, की तो प्रवास खूप आनंदात होतो. आजही मी बाहेर गेले होते. आजचाही माझा प्रवास अप्रतिम झाला. कारण थँक माझ्या बरोबरच चाललेलं असतं गाडीवर आणि त्याने मला कुठेच ट्रॅफिक मिळत नाही आणि मी वेळेआधीच पोहोचलेली असते. सो रात्री झोपण्यापूर्वी आपला सखा, आपला जादूचा दगड आपल्या बरोबर असणार आहे. आणि आज किंवा उद्या घडलेल्या दिवसभरातल्या गोष्टी, तुमचं जरी आपला हा एपिसोड तुम्हाला आवडत असेल, तुमची चांगली कामं झालेली आहेत, आता त्यांचा चेक पास झालाय, त्यांनी तो त्याला सांगायचंय की अरे आज असं असं झालं, गंमत झाली, सगळ्यात बेस्ट आज असं झालं की माझा चेक पास झालाय, मला एवढी एवढी अमाऊंट उद्या येणार आहे. हे तुम्ही त्याला सांगू शकता, तुमच्या या मित्राला, जो आपला सखा आहे, माझा जादूच आहे. कारण मी जादू, ऋतिक रोशनचा सिनेमा मधला जादूच मला आवडला होता, त्यामुळे मी त्याचं नाव जादूच ठेवलंय. तर आपला होमवर्क आहे 90 सेकंद, म्हणजे ते तुम्ही किती वेळा करा दिवसातनं, 50 वेळा करा, 1000 वेळा करा, तेवढे तुमचे आभारी आहे हे शब्द तुमच्या तोंडून निघणार आहेत. आणि त्याचा महिमा तुम्हाला दिसणार आहे. कारण आभारी आहेची जादू आपण गेले 18 नाही 21-22 दिवस नक्कीच अनुभवतोय. सो आजचं धडा खूप लहान होता. आपण इथेच थांबूया. धन्यवाद. कुणाला काही विचारायचं असेल तर विचारा. कुणाला काही शंका असेल तर. हा हा विचारा अभिजित. विचारायचं नाहीये, खरं शेअरिंग करायचंय. ते हा करून हा बरोबर झालंय ऍक्च्युअली.
त्यामुळं म्हणजे तुम्ही आज घेतलेला धडा मी आज ऍक्च्युअली जगलो. मी मुंबईहून बारामती पर्यंत प्रवास करत आलो. मी एकटाच होतो प्रवासात आणि मुंबईहून पुण्यापर्यंत येईपर्यंत मला काही सुचत नव्हतं. म्हणजे मी गाडी चालवत होतो, प्रवास चांगला चालला होता, उन्हाचा वेळ होती 3:30ला. जसं चंद्र दिसला तसं मी आपोआपच माझा हात छातीपाशी गेला आणि मनाने थँक्स टू द युनिव्हर्स असं मी असंख्य वेळा म्हणलं. 100 किलोमीटरच्या प्रवासात मला का झालं माहित नाही, कोणी सांगितलं माहित नाही. आणि मी पल्लवीला ते शेअर केलं की आय एम फीलिंग की आय एम ग्रेटफुल फॉर दिस जर्नी. सेल्फ स्टॉप, गाडी आहे माझ्याकडं. इतर लोकांना रस्त्यावर सामान घेऊन बघितलं, त्यावेळी मी बघितलं की अरे एवढा ओझं घेऊन ही माणसं रस्ता क्रॉस करत होती. कोणी म्हातारी होती, कोणी छोटी होती. आणि तो आपोआपच हात अगदी असं हृदयापाशी छातीपाशी जाऊन मोठा चंद्र आहे आजचा पण पौर्णिमेचा, त्याच्याकडे बघून थँक्स टू द युनिव्हर्स, थँक्स टू द युनिव्हर्स ते मनाने चालू झालं. म्हणजे कुठं खरं तर मी तुमचा 100% फॉलोअर नाहीये. मी पल्लवी जेवढं करतेय लिहून ठेवतीये, तिने तो फ्रेंड तुम्ही सांगितलेला तयार केलेला आहे. मी म्हणजे आपलं एकलव्यासारखं फक्त कानावर पडेल तेवढीच भक्ती घेऊन कुंडलिकासारखं चाललेलं आहे माझं. आपलं त्या दरवाजाच्या आत नाहीये, बाहेरूनच पायरीवरून जेवढं ऐकायला मिळेल तेवढंच आपलं. आणि अशी माझी ती भक्ती चालू आहे. पण तरी आज ते घडलं आणि कोइन्सिडेंटली आज तुमचा धडा पण तोच आला की तुम्ही चालता चालताही थँक्यू म्हणा आणि चलते रहो. थँक्यू, धन्यवाद. हे तुम्ही चुकीचं बोललात. तुम्ही तर आम्हाला फॉलो करताय. यू आर अ फर्स्ट फॉलोअर. मी म्हणतो ना फॉलो, अगदी अगदी. तुम्ही म्हणजे तुम्ही जरी नाही म्हटलं तरी तुम्ही आलात आणि करताय. आणि तुम्हाला जाणवतंय की नाही नाही, अरे चंद्र दिसलाय मला आणि मला करायचंय. वाव, चंद्राने तुम्हाला इन्स्पिरेशन दिलं. व्हेरी गुड. असं काही म्हणू नका तुम्ही. फक्त लिहून ठेवणं किंवा हे करणं कृती होत नाहीये. कुंडलिक भक्ती होईल होते. होईल पायरीवर होईल बसून. होईल, कधीतरी होईल मग. थँक्यू. येस येस येस, तुम्हाला थँक्यू. तुम्ही म्हणालात ते. वा वा. हँड्रेज आहे धनंजय, त्यांचाच आहे का परत? बोलायचंय का? हो भारतीताई, हा बोला. आजचा वर्कआउट तसा सोपा आहे, चांगला पण आहे आणि इफेक्टिव्ह पण आहे. मला एक वेगळा प्रश्न विचारायचा होता. मी थोडं ब्रेकडाऊन झालेला आहे, ताप आल्यामुळे ब्रेकडाऊन आहे, घशामध्ये हा ब्रेकडाऊन आहे. हा. तर याच्यासाठी मी नेमकं काय करायचंय? म्हणजे मी विसरून गेलो की गळ्याला हात लावायचा. थँक्यू थँक्यू म्हणा गळ्याला. अच्छा आणि थोडस गरम पाण्यात हळद आणि मीठ घालून गार्गल करा. त्या घशामुळे तुम्हाला मे बी ताप आलाय. अच्छा अच्छा हा. आणि काही नाही, थँक्यू म्हणा. ताप निघणं म्हणजे तुमची हे चांगली आहे. प्रतिकार शक्ती ज्याची चांगली आहे ते तापातनं बाहेर पडतात ते लोक. उलट चांगली गोष्ट घडते. त्यालाही आभार द्या तापाला. ताप तुमची ओके. प्रतिकार शक्ती दाखवतो चांगली आहे. मला नकोय हे, तू काय घेतलंयस ते. असं आलं चालेल लक्षात? चालेल ते हो तुम्हाला आपलं शरीर आपल्याला सांगत असतं, फक्त आपण ऐकत नाही त्याचं. ओके. थँक्यू थँक्यू तर थँक्यू. तुम्ही गळ्याला थँक्यू म्हणा आणि तापालाही हो थँक्यू म्हणा. बाबा तू आलास तसा जा, धन्यवाद. ओके. तुम्हाला थँक्यू. काहीतरी शिकवायला आलायस. येस येस. येस अच्छा. आणि तुम्हाला असं खूपच वाटलं, कारण तुम्ही जर उन्हातनं फिरून आलेलात का ताप यायला? उन्हाळा खूप आहे ना? नाही नाही, बाहेर मी नाही गेलेलो. नाही गेले का? घरात थंड? एक दोन पेशंट पण आहेत, हो का? त्यामुळे काही कदाचित नाही, असू ते शकेल. बरे होतील. होय बरे होय, होतील. झाले ते बरे धन्यवाद झाले. त्यांना पण म्हणा. धन्यवाद द्यायला सांगा. ते बरे झाले आणि मला ब्रेकडाऊन मग ते ट्रान्सफर चालू आहे. व्हायरल असेल, व्हायरल. हा ठीक आहे. येस. थँक्यू. होईल बरं, काय काळजी करू नका. येस येस. नेक्स्ट मला बोलायचंय. बोला. मला असं सांगायचं होतं की खूपच छान शेअरिंग आहे आज. की माझ्या दिराचे 3 कंटेनर आहेत आणि त्यांना त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर मिळत नव्हता आणि बरेच दिवस झाला हा प्रॉब्लेम चालू होता. आणि आपली 1-2 मीटिंग झाल्यानंतर मी जावेला हे सांगितलं की अगं असं असं आहे आणि तू जॉईन कर.
आणि तिला थोडीफार ही कल्पना दिली फोनवरून की आपण कसं बोलायचं, आपल्याला काय लिहायचंय वगैरे हे तिला सांगितलं होतं. मग ती हा म्हणाली की म्हणजे तिच्या मिस्टरांचं नाव नितीन. नितीन फारच टेन्शन मध्ये आहे की दीदी ड्रायव्हर मिळत नाहीये, प्रॉब्लेम चालू आहेत. मग तिला म्हणलं की तू गाडीचा नंबर लिही आणि या गाडीवर मला निर्व्यसनी कष्टाळू असा ड्रायव्हर मिळालेला आहे असं तू लिहायला चालू कर, म्हणायला चालू कर. मग ज्या वेळेला तिला नवऱ्याचा फोन यायचा त्यावेळेला नवरा कंप्लेंट करत होता, सांगतो की ड्रायव्हर आहे असं, मग चांगला ड्रायव्हर हा आहे असं. आणि आता बर असं झालंय की तिच्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे ड्रायव्हर तर मिळालेच, पण आता इतक्या ड्रायव्हरांचे कॉल यायला लागले की आता कुठला ठेवू आणि कुठला नको असं झाले. आणि तिला हे वाह क्या विश्वास बात तिला आहे. म्हणजे होईना की खरंच दीदी हे मी असं विचार केल्यामुळे हे असं झालं का, हे असं होऊ शकतं का, म्हणजे मला खरंच अनुभव असा चांगला आला. आणि याच्यावरून म्हणजे तिची आता सुरुवात होईल की बाबा इथून पुढे होईल हो सगळं व्यवस्थित. येस एकही ड्रायव्हर मिळत नव्हता की त्यांना हँडल करायला एका गाडीवर एकच व्यक्ती जाऊ शकते, बाकीच्या 2 गाड्या बंद होत्या. हो पण आता हो 3 गाडींवर ड्रायव्हर मिळाले आणि एकसारखे ड्रायव्हरांचे फोन येत आहेत की मी येतो म्हणून. म्हणजे इतकं छान, म्हणजे हा छान झालेलं आहे एवढं. तिचंच आहे, तिने खूप कृतज्ञता व्यक्त केली. व्हेरी गुड, चांगलं काम झालं. आणि बायको नवऱ्यासाठी किंवा नवरा बायकोसाठी करू शकतात, कारण ते अर्धांगिनी काय म्हणतात ना, तसं आहे. फेमिनाईन आणि काय मस्क्युलाईन ही एनर्जी आहे. आपण म्हणतो ना अर्धनट नारीश्वर किंवा अर्धांगिनी का म्हणतो, त्याचं ते अंगच आहे. तर बायको नवऱ्यासाठी काहीही करू शकते. नवऱ्याने ठरवलं तर तो बायकोसाठी, ज्यांना बायको हवी आहे ते सुद्धा हे काम करू शकतात. ज्यांचे लग्न अजून व्हायचे त्यांना हवी तशी बायको हवी आहे. तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या तुम्ही जर लिहून काढल्या, कोणतरी मान डोलावतंय, लग्न करायचंय का झालंय? लाजला. तर तुम्ही हा निखिल गायब झाला. व्हेरी गुड, खूप छान. तुम्ही चांगलं काम केलं. मुळात तुम्ही तिला सांगितलं, हे खूप चांगलं झालं. आणि सांगून तिने ऐकलं आणि तिचा फायदा झाला. वाव, मस्त आहे. मग आपण असं शेअरिंगही करायचंय, कारण त्यामुळे आपल्यामुळे तुम्ही इनडायरेक्टली तिला मदत केली, तिच्या नवऱ्याला त्याची मदत झाली आणि त्यांच्याकडे माणसं आली. ह्याचे सुद्धा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. तर असं ज्याला तुम्हाला वाटेल येस, ते तुम्ही असं करत राहायचं. त्यांना जॉईन करा, फक्त मधनं नको. जेव्हा पहिल्यापासून परत जर चालू केलं आपण, तेव्हा त्यांना जॉईन करायला सांगा हा, बहिणीला. काय झालं आपल्या 1-2 मीटिंग झाल्या आणि मग मला जाणीव झाली की अरे माझ्या घरच्यांना हे मला सांगितलं पाहिजे. तर मग हा मी प्रीती बहिणींना फोन केला की म्हटलं असं असं करू का. तर मग बोलल्या कर. मग आता आम्ही काय करतो की तिला रेकॉर्डिंग पाठवतो, मग ती हा तिच्या वेळेनुसार दुपारी ती रेकॉर्डिंग ऐकते. कधी कधी जॉईन बरोबर. असते, तिचंही नाव वृषालीच आहे. कधी कधी हो का? ग्रुपवर आपल्याला 2 वृषाली दिसतात, तर त्यातली एक वृषाली आमची आहे. असं बरं. त्याच्यामुळे ती ठीक. दुपारी ऐकते आणि त्याच्यावर तिचं आता काम चालू आहे. छान माझ्या छान. नंदेच्या मुली पण आहेत, एका मोबाईलवर 2घी जणी बसतात, त्यांचंही चालू आहे. वा वा, क्या बात आहे. छान छान, असंच तुम्ही सगळ्यांना सांगत जा हो आणि रेकॉर्डिंग पाठवत राहा. अजून काही असेल तर सर्च पण मारू शकता, मिळतील बरेच. हो थँक्यू, शेअरिंग केलं. त्यामुळे बऱ्याच जणांचा विश्वास बसतो त्यावर, कारण अच्छा हे असं झालं का. अजून काही लोकांना विचार पडतो की होणार आहे की नाही, खरंच आहे की नाही, कारण त्यांच्या बाबतीत मे बी तसं घडलेलं नसेल, कदाचित घडलं असेल तर बेस्ट. तर व्हेरी गुड. अजून कोणी? मला थोडंसं माझ्या आजीबद्दल सांगायचं होतं, मी सांगू शकते का? सांगा, पण मी तुम्हाला बऱ्याचदा सांगू नये, तुम्ही बोलताना प्रॉब्लेम बोलू नका, चॅलेंज बोला. हो चॅलेंज बोलेल. प्रॉब्लेम काय ओके. होतो, आपण 17-18 लोक आहेत ना, मग हळूहळू इकडे तिकडे तो हो पसरतो. हो चालेल प्रॉब्लेम काय चालेल. हो बोलायचं, चॅलेंज बोलायचंय. चॅलेंज बोलायचं. आणि तुम्हाला शरीरात काही दुखत असेल त्याला आपल्याला ब्रेकडाऊन म्हणायचं. हा म्हणायचं. हा, बोला. माझी आजी जी होती ना ती उत्तम स्वयंपाक करायची. आणि समजा हा घरातली एखादी वस्तू जर का संपलीये, रवा संपला, पोहे संपले, तर तिला हे असं म्हणायला आवडायचं नाही की हे संपलं आहे म्हणून. तिला हा ती त्याऐवजी असे शब्द वापरायची की हे आणावं लागतंय. हे तिनं हा आम्हाला लहानपणापासून शिकवलं होतं की असं म्हणायचं की
रवा आणावा लागतो, साखर आणावी लागते, असं म्हणायचं. हम्म. संपले हे हा शब्द वापरायचा नाही. त्याच्यानंतर Right. ज्यावेळेला आम्ही वर्षाची जी चटणी बनवतो, तर त्याचं सुद्धा तिचं तसंच असायचं की संपली असं म्हणायचं नाही, की आणावी लागते, करावी लागते, हा हे हा असे शब्द वापरायचे. फक्त तिची शिकवणूक थोडी स्ट्रिक्ट होती. आम्हाला त्यावेळेला ते थोडं पटायचं नाही. पण आता ज्या वेळेला सिक्रेट वगैरे चालू झाले त्यावेळेला आजीची फार अशी तीव्र आठवण येते की ती त्यावेळेला जे सांगत होती ते अगदी बरोबर सांगत होती आणि हे आता येस. पटतंय. आजीला थँक्यू लिहा विसरू नका. आजीला थँक्यू लिहिलंय मी लिहिलेलं आहे. आजी आजोबा मामा मावशा जे हो जे कोणी आहे माहेरचंही करा, तुमच्याकडे मुबलक आहे, आणि सासरचंही करा. सासरी आल्यावर काय घडलं, माहेरी हे मिळालेलं का सासरी ते मिळालं, या सगळ्यावर जितकं लिहाल तितके तुम्हाला रिलेशन चांगले झालेले मिळतील. तुमचे हरवलेले नातलग वर्षानुवर्ष कोण भेटले नसेल ते पण तुम्हाला कुठून तरी शोधून भेटायला येतील. आजीबद्दल लिहा, खरोखर लिहा, त्याचे खूप फायदे होतील तुम्हाला. कारण तुम्हाला ते लक्षात आलं ना, आता आजी आपल्याला अशी म्हणायची होती. हो असं तुमच्या लक्षात मेमरी जागृत झाल्या, हे सुद्धा काम करतं. आणि तो मग ब्लॉक असेल कुठे कुठल्याही विषयाचा आपल्या डोक्यामध्ये, तर तो निघून जातो. चला मुलगी बघा. निखिलला थँक्यू शेअरिंग केलं म्हणून. निखिल तू का केलास? तू मुलगी बघतोयस की बघितली ऑलरेडी? लग्न झालंय? मग भेटेल एखादी जादू. तू असं बोल की मला खूप चांगली सुशील बायको मिळाली आहे, मी आभारी आहे, मी आभारी आहे, आभारी आहे. तुला जी क्वालिटी हवी आहे, गोरी, 5 फूट 5 इंच, एखादी चांगली नोकरीवाली, शांत, मायाळू, घरात ऍडजस्ट करणारी, ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या लिहून काढ. तशीच्या तशी बायको मिळेल. ओके. मग पोलीस मधली हवी आहे, मिलिटरी मधली हवी आहे, दादा हवी आहे, जसं तसं. ओके, इट्स अ जोक पार्ट. ठीक आहे, अजून कोणाला काही बोलायचंय? आज आपलं लवकर झालंय. चला मग आपण काय करायचं? प्रीती बोल राधिका. ते हे करूया. ध्यान 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 करूया. अजून काही कालचं माझं बोलायचंय ध्यान खूप कुणाला? छान झालं. तू अरे बोलत वा. होतीस ना, तर हा. ते हळूहळू माझं कमी म्हणजे ऐकायला नाही आलं आणि शेवटी तर असं वाटत होतं की मी म्हणजे मला असं समुद्र वगैरे असं नदीकाठी असे कुठेतरी बसल्यासारखं फील होत होतं, एकदम शांत. हळूहळू तुझे आवाज पण हळूहळू हळूहळू छोटा 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 होत जातो. म्हणजे गेलीस. हा म्हणजे माझं छान झालं, म्हणजे मला खूप आवडलं कालचं, म्हणजे माहित नाही का पण माझं छान लागलं. ओके. कोणाला काही प्रश्न आहेत का मागचे काही? कारण आपले पुढचे 10 दिवस पण हळूहळू भरणार आहेत आता. म्हणजे आपल्या वर्तमानात पण पहिले आपले 13-12 लेसन होते, आता 10 आहेत. 19 अजून 2-3 मध्ये. तुम्हाला अजूनही लिखाणात काही वाटतंय का की माझं हे बरोबर येतंय की नाही वगैरे वगैरे? तर तुम्ही विचारू शकता. पल्लवी मॅडम लिहितायत वाटतं. बसले आज बसले लिहित. राहिलं होतं. हे ऐकता ऐकता मला आठवत गेलं तसं मी म्हटलं लिहून टाकू, नाही तर राहून जाईल. व्हेरी गुड. येस. त्यामुळे बॅलन्स होमवर्क ठेवू नका, लिहित राहा. त्यामुळे वेळेवर काम झालं की पुढे पण आपण निघतो. आणि सिक्रेट पण चालू गेले का? त्या म्हणाल्या सिक्रेट नाही ना? आत्ता ज्यांनी नाही शेअर ती केलं बाय नाही. मिस्टेक नाही बाय मिस्टेक ते सिक्रेट सिक्रेट आणि सिरीज जादू मधलं. ऐकत नाही सिक्रेट सिरीज आणि मधलंच आहे ना हे. हा येस. आणि प्रीती बरोबर माझं बोलणं झालं दुपारी, तर प्रीतीचं आणि सुहास पण म्हणलं की आपण जसं आपण